Hello, welcome to AV number 11. We come up to last AV, we come up to the five antagonists of Phileas Fogg had met in the great saloon of the club. John Sullivan, Samuel Fallentin, the bankers, Andrew Stewart, the engineer, Gauthier Ralph, the director of the Bank England, and Thomas Flanagan, the brewer, one and all waited anxiously. We come up to this paragraph in the last section. तर फिलियस फॉकचे जे प्रतिस्पर्धी होते, जे शत्रू पक्षातले म्हणजे मित्रच ते की ज्यांनी पैज लावलेली होती, ह्या फिलियस फॉकचे 5 विरोधी क्लबच्या मोठ्या सलूनमध्ये भेटले. त्यात जॉन सुलिवन, त्यानंतर सॅम्युअल फॉलंटीन हे दोघं बँकर्स, अँड्र्यू स्टुअर्ट, त्यानंतर इंजिनियर अँड्र्यू स्टुअर्ट, याला इंजिनियर आहे हा माणूस, अँड्र्यू स्टुअर्ट इंजिनियर. त्यानंतर आहे आपले गॉथियर राल्फ द डायरेक्टर ऑफ द बँक ऑफ इंग्लंड, की जे इंग्लंडच्या बँकेचे डायरेक्टर होते. अँड थॉमस इथे जे इथे आलेले आहेत, ब्रुअर थॉमस फ्लॅगनन. तर थॉमस फ्लॅगनन द ब्रुअर, वन अँड ऑल वेटेड अँक्शियसली. हे सगळे हे जे 5 विरोधी सदस्य आहेत हे वाट बघतायत आपल्या फिलियस फॉकची, की जेणेकरून ही पैज त्या ठिकाणी ती पूर्ण होईल या उद्देशाने. वेन द क्लॉक इंडिकेटेड 20 minutes past 8, Andrew Stewart got off saying, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." वेन द क्लॉक इंडिकेटेड 20 minutes past 8 आणि 8:20 झाल्यानंतर ताबडतोब तो अँड्र्यू स्टुअर्ट जो आहे आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला आपल्या सगळ्या 4ही मित्रांना की सदगृहस्थानं, मला असं वाटतं की इन 20 minutes द टाईम ॲग्रीड अपॉन बिटवीन मिस्टर फॉग अँड आवर सेल्स विल हॅव एक्सपायर्ड, की 20 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी आता मिस्टर फॉग आणि आपल्यामध्ये जो एक पैज लागलेली आहे ती संपणार आहे, तो वेळ संपणार आहे आणि त्यानंतर पैज जी आहे ती आपण जिंकलेली असेल. व्हॉट टाईम डिड द लास्ट ट्रेन अराईव्ह फ्रॉम लिव्हरपूल, आस्क थॉमस फ्लॅनगन. तर थॉमसने विचारलं की शेवटची ट्रेन लिव्हरपूलला किती वाजता आली, जरा चौकशी कराल का. तो म्हणाला ॲट 23 minutes past 7, 7:23 शेवटची ट्रेन जी आहे ती आलेली आहे. रिप्लाइड गॉथियर राल्फने उत्तर दिलं की 7:23 शेवटची ट्रेन जी आहे ती आलेली होती. अँड द नेक्स्ट डज नॉट अराईव्ह टिल 10 minutes आफ्टर 12, आणि पुढची जी ट्रेन आहे ती 12:10 आत निश्चितच येणार नाही आहे. वेल जेंटलमॅन, रिझ्युम्ड अँड्र्यू स्टुअर्ट. तर मग मित्रांनो, मला असं वाटतं, अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला, इफ फिलियस फॉग हॅड कम इन द 7:23 ट्रेन ही वुड हॅव गॉट हिअर बाय दिस टाईम. जर फिलियस फॉग 7:23 ट्रेनला आला असता तर आत्तापर्यंत तो इथे क्लबला पोहोचला असता. वी कॅन देअर फॉर रिगार्ड द बेट ॲज ओन. तर मला असं वाटतं की त्यामुळे आपण पैसे जिंकलो आहोत असे मानू शकतो. वेट, डोंट लेट अस टू बी टू हेस्टी, रिप्लाइड सॅम्युअल फॅलेंटिन. तत्परतेने त्या ठिकाणी सॅम्युअल फॅलेंटिन मात्र म्हणाला, जरा वाट बघूया आपण, इतक्या लवकर आपण घाई करायला नको आहे. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी एक्सेंट्रिक. तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मिस्टर फॉग हा अतिशय विलक्षण व्यक्तिमत्व आहे. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. कारण अतिशय वेळेच्या बाबतीत अतिशय दक्ष आहे, अतिशय जागरूक आहे. ही नेवर अराइव्ज टू सून ऑर टू लेट. तो कधी जास्त लवकर किंवा जास्त लेट येत नाही. आय शुड नॉट बी सरप्राईज इफ ही अपियर्ड बिफोर अस ॲट द लास्ट मिनिट. आणि अगदी शेवटच्या मिनिटला त्या ठिकाणी तो जर इथे आला तर मला आश्चर्य वाटणार नाही, इतका तो पंक्च्युअल आहे, इतका तो वेळेला धरून चालणारा माणूस आहे. व्हाय, सेड अँड्र्यू स्टुअर्ट नर्वसली. इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. का, माझ्यासमोर तो आला तर माझा विश्वास बसणार नाही. अँड्र्यू स्टुअर्ट चिंताग्रस्त होऊन म्हणाला. द फॅक्ट इज, रिझ्यूम थॉमस फ्लॅगनन, मिस्टर फॉक्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश. मला असं वाटतं वस्तुस्थिती अशी आहे, थॉमस फ्लॅगनन म्हणाला,
मिस्टर फॉग्स प्रोजेक्ट वॉज ॲब्सर्डली फुलिश, कारण जे काम त्याने हातात घेतलं होतं मिस्टर फॉगने हे पूर्णतः मूर्खासारखं होतं, मूर्खपणाचं लक्षण होतं. वॉट एव्हर हिज फंक्शनॅलिटी ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वर सर्टन टू ऑकर. काहीही असू देत, तो जरी वेळेचं पालन करणारा असेल, ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वर सर्टन टू ऑकर. पण काही गोष्टींच्या बाबतीत उशीर होऊ शकतो आणि त्यात त्याचा काहीही चालणार नाही आहे. अ डिले ऑफ ओनली 2 or 3 days वुड बी फॅटल टू हिज टूर. आणि 2 ते 3 दिवसांचा उशीर पण त्या ठिकाणी त्याची ही जी टूर आहे, त्याची ही जी पैज आहे, ही पराभूत होण्यास ती कारणीभूत ठरू शकते. ऑब्झर्व टू ॲडेड जॉन सलिव्हन. जॉन सलिव्हन पुढे म्हणाला, हे लक्षात घ्या दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम दो देर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग हिज रूट. हे लक्षात घ्या की संपूर्ण प्रवासात मिळालेले काही टेलिग्राफिक संदेश वगळता आपल्याला त्याच्याकडनं कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही काही मेसेज वगळता नक्की त्याच्याविषयीची काहीही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे. ही हॅज लॉस्ट जेंटलमन सेड अँड्रू स्टुअर्ट. आणि अँड्रू स्टुअर्ट म्हणाला की मंडळी, मला असं वाटतं तो हरलेला आहे. ही हॅज 100 times लॉस्ट. आणि 100 वेळा तो हरला आहे, त्याशिवाय बरं का. He was 100 times lost, you know. Besides that, the China, the only steamer he could have taken from New York to get here in time arrived yesterday. आणि अजून तुम्हाला सांगायचं, न्यूयॉर्कहून इथे वेळेत पोहोचण्यासाठी तो काल आलेला एकमेव चायना स्टीमरने येऊ शकला असता कदाचित. आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स. आणि ती संपूर्ण लिस्ट जी आहे पॅसेंजर लोकांची मी बघितलेली आहे. अँड द नेम ऑफ फिलियस फॉग इज नॉट अमंग देम. आणि कुठेही फिलियस फॉगचं नाव त्या यादीत नाही आहे. इवन इफ ही ॲडमिट दॅट द फॉर्च्यून हॅज फेवर्ड हिम, ही कॅन स्केर्सली हॅव रिच अमेरिका. आणि जरीही दैव त्याला अनुकूल असेल, हे जरी आपण मान्य केलं, तरी तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच असं मला वाटतं. आय थिंक ही विल बी ॲटलिस्ट 20 days बिहाइंड हँड अँड दॅट लॉर्ड ॲल्बमबरेल विल लॉस कुल 5,000. तरीही तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. कमीत कमी 20 दिवस मागे असे असं मला वाटतं. त्यामुळे लॉर्ड अल्बेमर्लेचे चांगले 5,000चे नुकसान होणार आहे. तर ही एक व्यक्ती आहे लॉर्ड आल्बेमेरेल नावाची, की जिने एक पैज लावलेली आहे. एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. इट इज क्लिअर रिप्लायड गॉथियर राल्फ अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू. तर तो म्हणाला, ते स्पष्ट आहे, गोथियर राल्फने उत्तर दिलं. आणि मिस्टर फॉक्सचा चेक उद्या बॅरिंग्सकडे आपल्याला सादर करावा लागणार आहे. तर वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉक्स चेक्स ॲट बॅरिंग्स टुमारो. तर उद्याला तो जो 20,000 पाऊंडाचा चेक आहे तो आपल्याला द्यावा लागेल असं असं तो म्हणाला. ॲट दिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लब क्लॉक पॉइंटेड इन 20 minutes to 9. आणि आता क्लबच्या घड्याळात त्या ठिकाणी एक वेळ दिसते आहे, ती आहे 9:20 त्या ठिकाणी दिसत आहेत. 9:20 झालेली आहेत. ॲट दिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लब पॉइंटेड टू 20 minutes to 9. 5 minutes मोर सेड अँड्रू स्टुअर्ट. अजून 5 मिनटं, अँड्रू स्टुअर्ट म्हणाला. द 5 gentlemen look at each other. Their anxiety was beginning intense, but not wishing to betray it, they readily assented to Mr. Valentin's proposal of a rubber. त्या द 5 gentlemen look at each other, त्या 5ही जण एकमेकांकडे बघितलं. देर अँझायटी वॉज बिकमिंग इंटेन्स. त्यांची जी उत्सुकता होती, त्यांची जी एक चिंता होती, ती जास्तच तीव्र होत होती. बट नॉट विशिंग टू बिट्रे इट. पण ती कळू न देण्यासाठी त्यांनी तत्काळ मिस्टर फॉलेंटिनच्या रबरच्या प्रस्तावाला सहमती दिली. आय वुडंट गिव्ह अप माय 4,000 ऑफ द बेट, सेड अँड्रू स्टुअर्ट ॲज यू टूक हिज सीट फॉर 3,999. 3,999साठी जागेवर बसत अँड्रू स्टुअर्ट म्हणाला, मी माझे पैजेचे 4,000 सोडणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. आता घड्याळात त्या ठिकाणी त्याने म्हटले 9:18 आता उरलेली आहे. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट could not keep their eyes off the clock. Certainly, however secure they felt, minutes had never seemed so long to them. खेळाडूंनी आपापले पत्ते उचलले, पण त्यांची नजर घड्याळावरनं हटत नव्हती. त्यांना किती निर्धास्त वाटत असले तरी ती मिनिटे एवढी मोठी त्यांना कधीच वाटत नव्हती.
17 minutes to 9, 9:17 रॅल्फने दिलेले पत्ते मिसळत थॉमस फ्लॅगनन म्हणाला. 17 minutes to 9 सेड थॉमस फ्लॅगनन ॲज अ कट द कार्ड्स विच राल्फ हँडेड टू हिम. तर पत्त्यांचा गेम सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी वेळ लवकर जावी अशी अपेक्षा त्या पाचही मंडळींना आहे, पण दुर्दैवाने तसं काही घडत नाही आहे. Then there was a moment of silence. The great saloon was perfectly quiet, but the murmurs of the crowd outside were heard. With now and then a shrill cry, the pendulum beat the seconds, which each player eagerly counted as he listened with mathematical regularity. Then there was a moment of silence. काही क्षण शांततेत ते गेले. सलून एकदम शांत होते. आता हे सलून काय प्रकार आहे, तर एक स्वागत कक्ष असतो, त्याला सलून असं म्हणतात. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाईट आणि शांतता होती त्या स्वागत कक्षामध्ये. बट द मर्मर्स ऑफ द क्राऊड आउटसाईड वर हर्ड, पण बाहेर एक आवाज त्या ठिकाणी, एक गोंधळ त्या ठिकाणी चालू होता, एक कुजबूज चाललेली होती. विथ नाऊ अँड देन अश्लील काय, आणि अधूनमधून त्या ठिकाणी एक आरोळ्या पण मोठमोठ्याने ऐकायला येत होत्या. द पेंडुलम बीट द सेकंड, त्या ठिकाणी जो सेकंड काटा आहे त्याचा जो लंबक आहे, हा पेंडुलम त्याला म्हणतो, घड्याळाचा लंबक, तो सेकंड काटा त्या ठिकाणी हलत होता. विच इच प्लेयर इगरली काउंटेड ॲज अ लिसन विथ मॅथमॅटिकल रेग्युलरिटी, आणि अगदी गणिताच्या नियमिततेने त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आतुरतेने प्रत्येक सेकंद मोजत होते. 16 minutes to 9, आता 9:16 त्या ठिकाणी शिल्लक होती. सेड जॉन सलिव्हन इन अ व्हॉइस विच बिट्रेड हिज इमोशन, आणि हे बोलताना त्याच्या बोलण्यात एक अस्वस्थता जी आहे ती जाणवली. 1 minute मोर अँड द वेगर वुड बी ओन, आणखी 1 मिनिट आणि पैज जिंकली जाणार होती. अँड दी स्टुअर्ट असं म्हणाला. अँड दी स्टुअर्ट अँड हिज पार्टनर सस्पेंडेड देअर गेम, दे लेफ्ट देअर कार्ड्स अँड काउंटेड द सेकंड्स. आता मात्र त्यांनी त्यांचा जो खेळ आहे, पत्त्यांचा गेम आहे, तो थांबवला आणि त्या ठिकाणी ते आता पत्ते सोडून प्रत्येक सेकंद मोजू लागले. ॲट द 40th सेकंड नथिंग, ॲट द 50th स्टील नथिंग. 40व्या सेकंदाला काहीही घडले नाही. 50व्या सेकंदाला तरीही काही घडली नाही. 55व्या सेकंदाला रस्त्यावर आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. ॲट द 55th अ लाऊड क्राय वॉज हर्ड इन द स्ट्रीट, आणि 55व्या सेकंदाला त्या ठिकाणी एक मोठा आवाज त्या ठिकाणी तयार झाला. फॉलोड बाय ॲपेल्यूज, हुर्राज अँड सम फायर्स ग्राउल्स, आणि त्या पाठोपाठ ठिकाणी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, त्या ठिकाणी हुर्रे आणि एक एक प्रकारचा विशिष्ट घोंघावणारा आवाज त्या ठिकाणी यायला लागला. द प्लेयर्स रोज फ्रॉम द सीट, आणि ते सगळे जे होते आपले प्रतिस्पर्धी पाचही ते आपल्या शीटावरून उठले, आपल्या जागेवरून उठले. हिअर आय एम जेंटलमॅन, आणि त्यांनी एक आवाज त्या ठिकाणी ऐकला. एक फिलियस फॉक्सचा तो आवाज होता. तो म्हणाला, हिअर आय एम जेंटलमॅन, सदगृहस्थांनो, मी आलेलो आहे. ॲट द 57 सेकंड द डोअर ऑफ द सलून ओपन and the pendulum had not beat the 16th second when Phileas Fogg appeared, followed by an excited crowd who had forced their way through the club doors, and in his calm voice said, "Here I am, gentlemen." At the 57th second, the floor of the saloon opened, आणि 57व्या सेकंदाला त्या ठिकाणी त्या स्वागत कक्षाचा दरवाजा जो आहे तो उघडला गेला. अँड द पेंडुलम हॅड नॉट बीट द 68 सेकंड, आणि 58वा सेकंद पडण्याच्या आधीच त्या ठिकाणी 57व्या सेकंदाला त्या ठिकाणी फिलियस फॉग त्या ठिकाणी अवतीर्ण झालेला होता. फॉलोड बाय अन एक्सायटेड क्राऊड हू हॅड फोर्स देअर वे थ्रू द क्लब डोअर्स, आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी अतिशय उत्सुकतेने भारून गेलेली जी गर्दी आहे ती त्याच्यासोबत होती, आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या गेटमधून प्रवेश केला त्या क्लबमध्ये. अँड इन हिज काम व्हॉइस सेड, हिअर आय एम जेंटलमॅन, आणि त्या ठिकाणी अतिशय उत्सुकतेने तो म्हणाला की मी तुमच्यासमोर आलेलो आहे, मी हजर झालेलो आहे, सज्जन हो, मी आलेलो आहे, असं तो म्हणाला. आणि अशा पद्धतीने ती पैज जी आहे ती आपल्या फिलियस फॉगने जिंकलेली होती. चॅप्टर नंबर 37कडे आपण जाऊया, आणि इथे आपण थांबू. पुढच्या पार्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 37कडे आपण जाऊ. चॅप्टर नंबर 37.